today which is related to yesterday's topic. कालच्या टॉपिकलाच कंटिन्यू करत आजचा टॉपिक आपण घेणार आहोत. काल आपण पाहिलं m+n = 12, m अधिक n बरोबर 12. किती उकली आहेत? हाऊ मेनी सोल्युशन्स आर देअर? आणि तुम्हाला आठवत असेल अकबर आणि बिरबलचं उदाहरण सांगितलं. बिरबलनं सांगितलं जितके आकाशात तारे तितके मोजून घ्या किती, म्हणजे इन्फानाइट, असंख्य. हाऊ मेनी सोल्युशन्स टू धिस? आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्युशन? उकर म्हणजे काय? व्हिडिओ पॉज करा आणि डेफिनेशन लिहा. शक्य झालं तर उदाहरण लिहा. आणि लिहिता आली तर समजून घ्यायचं की आपला अभ्यास व्यवस्थित चालू आहे, अन्यथा आपल्याला आपल्या ऑनलाईन अभ्यासात काहीतरी सुधारणा करावा लागेल. हाऊ मेनी सोल्युशन्स आर देअर? अगेन इन्फानाइट, असंख्य. असंख्य मोजता येणार नाही इतके. आणि मित्रांनो, आज आपल्याला ह्या दोन्ही इक्वेशनचा ॲट ए टाइम विचार करायचा आहे. आपल्याला असं सोल्युशन शोधायचं, असं उकल शोधायची की ती दोन्ही इक्वेशनला लागू झाली पाहिजे, दोन्ही समीकरणांना लागू झाली पाहिजे. अँड व्हेन वी थिंक टू इक्वेशन्स ॲट ए टाइम दे आर कॉल्ड ॲज सायमल्टेनियस इक्वेशन्स. व्हेन वी थिंक two linear equations in two variables at a time, then called as simultaneous. simultaneous simultaneous equations. जेव्हा दोन चलातील रेषीय समीकरणांचा आपण एकत्रित विचार करतो तेव्हा त्यांना एक सामायिक समीकरणे असे म्हणतात. जेव्हा आपण दोन आकड्यात लिहायचा दोन चलातील रेषीय समीकरणांचा एकत्रित विचार करतो तेव्हा त्याला एक सामायिक समीकरण असे म्हणतात. आणि गणितामध्ये शब्द व्याख्या पाठ करायची नाही, आपल्या भाषेत लिहायची. व्हेन वी फाइंड आउट अ कॉमन सोल्युशन टू टू इक्वेशन्स दे आर कॉल्ड ॲज सायमल्टेनियस इक्वेशन. जेव्हा आपण दोन समीकरणांचा एकत्रितपणे विचार करून एकच उकल शोधतो जी दोघांना लागू आहे, त्यांना एक सामायिक समीकरण असे म्हणतात. एकच उकल दोघांना लागू होते म्हणजे सामायिक. चला आता एकच उकल कशी फाइंड करायची? आपण काल उत्तर पाहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल. 8 and 4 दोघाला लागू होणार एक सोल्युशन काढलं होतं. 8,4 m,n 8,4 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m? 8. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n? 4. 8 and 4 12. पहिल्याचं समाधान झालं. 8 - 4 = 4. दुसऱ्याचं पण समाधान झालं. एकाच उकलमुळे दोघांचं समाधान झालं. याला म्हणतात एक सामायिक समीकरण. 8,4 satisfies first equation. 8,4 satisfies second equation. Both equations are satisfied by common solution 8,4. So both equations are called as simultaneous equation. We think both equations at a time. आता हे उत्तर तोंडी काढलं, पण आता याच्या काही पद्धती असतील. प्रत्येक वेळेला तोंडी उत्तर काढणं शक्य नाही. आणि टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. राईट डाऊन. सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. नंबर 1, 2x + y = 5, 3x - y = 5. आणि मित्रांनो, आपल्याला व्हर्टिकल ॲडजस्टमेंटमध्ये करायचं आहे. व्हर्टिकल उभी मांडणी. 2x + y = 5 इक्वेशन नंबर 1. 3x - y = 5 इक्वेशन नंबर 2. व्यवस्थित सुटसुटीत लिहायचं आहे म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. एक्स व्हेरिएबलच्या खाली एक्स आला का, वायच्या खाली वाय व्हेरिएबल एका लाईनीत आले का पाहून घ्या, कन्फर्म करा. आता आपल्याकडे दोन मार्ग आहेत. एक तर आपण दोन्ही इक्वेशनचं ॲडिशन करू किंवा दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन करू. आपल्याकडे दोन मार्ग आहेत. दोन्ही समीकरणांची एक तर बेरीज करू किंवा वजाबाकी करू. बेरीज केली तर काय होईल?
ते पाहू आता. 3 + 2 5 x ॲज इट इज +1y -1y +1 -1 +1 -1 व्हॉट इज द आन्सर 0 0y 0 × y म्हणजे 0 0 × y म्हणजे काय 0 +0 = 5 + 5 10. ॲडिशन केली की आपलं काम होतंय. ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करताना एक विचार करायचा की या एक्स आणि वाय पैकी एक चल एक व्हेरिएबल निघून गेला पाहिजे. 0y 0 × y म्हणजे 0 y निघून गेला राहिला कोण फक्त x. म्हणजे आपण एका चलाचा लोप केला. एका चलाचा काय केला लोप केला. एका चलाचा लोप केला किंवा इंग्रजीमध्ये म्हणतात इलिमिनेशन ऑफ वन व्हेरिएबल. एक चलपद एक व्हेरिएबल आपण समीकरणातून नियमाचा वापर करून काढून टाकला. इलिमिनेशन केला. इलिमिनेशन राऊंड माहिती आहे आपल्या डान्सच्या आणि गाण्याच्या स्पर्धा होतात मोठ्या मोठ्या सारेगमप. इलिमिनेशन राऊंड आहे. आज या स्पर्धेतून हा स्पर्धक बाहेर जाणार आहे. आज या स्पर्धेतून वाय नावाचा स्पर्धक बाहेर गेलेला आहे. इलिमिनेशन आणि इट इज कॉल्ड ॲज इलिमिनेशन मेथड. व्हॉट इज इट कॉल्ड इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन ऑफ वन व्हेरिएबल एका चलाचा लोप करणे. अँड राईट डाऊन द मेथड इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड ELIMINATION लोप पद्धती एका चलाचा लोप करणे. 5x आणि आपल्याला माहिती आहे कोणत्याही नंबरमध्ये 0 मिळवला. माझ्याकडे 5 रुपये त्याच्यात 0 रुपये मिळवले 5च रुपये. 5 + 0 5 0 करू नका बरं नाही तर मार्क 0 होते. 5x = 10 x = 5 आणि x मध्ये कोणता आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनची नंबर कुठं जातो डिव्हिजनमध्ये. अंशस्थानची संख्या छेदस्थानी छेदस्थानची संख्या अंशस्थानी चिन्ह बदलायचं नाही. न्यूमरेटरची संख्या डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरची संख्या न्यूमरेटर विदाउट चेंजिंग द साइन. 5 × 1 = 5 5 × 2 = 10 x = 2. चला आता एक व्हेरिएबलची किंमत भेटली. एका व्हेरिएबलची किंमत भेटली. दुसऱ्याची कशी काढणार लिहा. समजा x = 2 पुट x = 2 इन 1 किंवा 2 कशातही ठेवा काही प्रॉब्लेम नाही. 1 x = 2 ही किंमत 1 मध्ये ठेवून चला एक नंबर काय आहे 2x + y = 5 2 चा 2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x 2 + y = 5. सर तुमचं काहीतरी चुकलंय. येस मला पण वाटतंय कारण 22 होऊन गेले काहीतरी चुकतंय. व्हॉट इज द साइन बिटवीन 2 अँड x 2 आणि x मध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं आहे मल्टिप्लिकेशन. नाही दिलं तर 22 दिलं तर 2 × 2 = 4 + y = 5 y = 5 - 4 y = 1 आणि एंड करायचा. सोल्युशन उकल बरोबर सांगा कोणते व्हेरिएबल आले xy = x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू 1 याला करायची चौकट. प्लस केल्यानं आपलं काम होऊन गेलं. काही याच्यामध्ये मायनस करावं लागतं. त्याचं पण एक उदाहरण मी घेणार आहे. इथं एक चलपद निघून गेलं एक व्हेरिएबल काढून टाकला आपण. इलिमिनेशन राऊंड. सो इट इज कॉल्ड ॲज मेथड ऑफ इलिमिनेशन. आता आपलं उत्तर काय आलं 2 1. मित्रांनो मॅथमॅटिक्स आणि गणित प्रॉब्लेम सोडवला की सगळ्यात पहिले काम आपण काय करतो आपण मी सुद्धा नॉट ओनली यू बट मी ऑल्सो इन्क्लुडिंग मी काय करतो आपण सगळ्यात पहिले उत्तर बरोबर आहे का पाहतो. बाजूच्या वहीत पाहतो किंवा एकदम पुस्तकाच्या शेवटी. पण आता पुस्तकाच्या शेवटी पाहण्याचं काम नाही. मनातल्या मनात एक्सच्या ठिकाणी 2 लिहिले 2 × 2 = 4 प्लस 1 × 1 = 1 4 + 1 5 ओके. पुन्हा 3 × 2 6 मायनस 1 × 1 1 6 - 1 5 ओके. आपलं उत्तर बरोबर आहे. याला म्हणतात पडताळा.
पडताळा पाहिला आपण, कन्फर्म केलं एकदा बरोबर आहे का नाही, पुस्तकाच्या मागे जाऊन किंवा बाजूच्या वहीत पाहायचं काम नाही. ओके. आणि हे दोन्ही सोल्युशन हे एकच सोल्युशन दोघांना लागू आहे. सो इट इज कॉल्ड ॲज सायमल्टेनियस इक्वेशन. चला आता क्वेश्चन नंबर 2. हेच उदाहरण व्हिडिओ पॉज करा, दोनदा सोडवा, मग पुढे जा. चला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. राईट डाऊन क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 2? 3x plus y minus 5 equal to 0. 3y plus 2x equal to 1. आणि मित्रांनो 9वी आणि 10वीच्या मॅथमध्ये एक वैशिष्ट्य आहे, उदाहरण बदललं की काहीतरी बदल केलाच त्यांनी. क्रिकेटमध्ये जसं बॉलर 6 बॉल वेगवेगळ्या पद्धतीचे टाकतो, इथं प्रत्येक उदाहरणात काहीतरी चेंज आहे, थोडा थोडा बदल आहे. तो बदल एकदा कॅच करता आला पाहिजे. 3x plus y आपण काय करूया, -5चं ट्रान्सफर करू, +5 अधिक लिहायचं काम नाही, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं आलं. ॲक्च्युअल हे याचं जनरल फॉर्म आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे जनरल फॉर्म. बरं, ॲक्च्युअल ओरिजिनली असंच लिहायला पाहिजे, पण आपल्याला सोडवायला सोपं व्हावं म्हणून असं लिहिलं. आता 3y, इथं जर 3y लिहिलं, x इथं आला y, म्हणून आपण 3y इथे लिहून चालणार नाही. 3y इथे लिहितो, yच्या खाली 3y, y. व्हॉट इज साइन ऑफ 3y? प्लस 3y प्लस 2x आणि इथं प्लस साईन नाही दिलं तरी प्लस साईन आहे. चला इक्वल टू 1. अर्धा मार्क पक्का झाला. आपण हे समीकरण व्यवस्थितपणे लिहून घेतलेलं आहे. आता आपल्याकडे 2 मार्ग आहेत. प्लस आणि मायनस. प्लस केलं तर काय होईल? 3 + 2 5, 1 + 3 4, दोन्हीपैकी एक पण जात नाही. आणि प्लस आणि मायनस कर, मायनस पण केलं, 3 मधून 2 गेले 1, 1 मधून 3 गेले -2, म्हणजे एक पंचायला पद जात नाही. मग काय करावं लागल? विचार करा. प्लस मायनस केल्यानं, प्लस केलं तरी XY दोन्ही राहतात, मायनस केलं तरी XY दोन्ही राहतात. आणि आपल्याला सेमीफायनल चालू आहे, आपल्याला एकच स्पर्धक ठेवायचा, एकतरी X ठेवायचा किंवा Y ठेवायचा, दोन्हीपैकी एक आपल्याला इलिमिनेट करायचं आहे. मग आपण काय करू आता? इथं 3 आहे, इथं 1 आहे, मी याला 3 मल्टिप्लाय करतो. 3 × 1 = 3, म्हणजे सेम होते. मग नुसतं वायला 3 मल्टिप्लाय करायपेक्षा आपण प्रत्येकाला 3 मल्टिप्लाय करू. आणि इथं काय लिहितो? × 3. नुसतंच वायला 3 मल्टिप्लाय केलं, 3 × 1 = 3, 3y सेम होते. पण मग यांना राग येईल, बघ तुम्ही 3 याला मल्टिप्लाय केला, आम्ही तसेच राहून गेलो. आम्ही एकाच पंक्तीत बसलेले, आणि म्हणून पंक्तीत बसलेल्या प्रत्येकाला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 आणि 3 गुणायसाठी आपण इथं लिहून टाकलं, इक्वेशन नंबर 1 × 3. इक्वेशन नंबर 1 च्या पंक्तीत जितके लोक बसलेले आहे प्रत्येकाला कितीने मल्टिप्लाय करायचं? 3 ने. चला 3x, 3 × 3 = 9, 9x प्लस 3 × 1 = 3, 3y, 5 × 3 = 15, 3 × 3 = 9, 3 × 1 = 3, 3 × 5 = 15. इक्वेशन 1चा आता याला लिहितो इक्वेशन नंबर 3. काय लिहिणार? इक्वेशन नंबर 3, कारण 1 मध्ये बदल झाला. 1 मध्ये काय झाला? बदल. चला इक्वेशन नंबर 2 जसेच्या तसे, 2x + 3y = 1. इक्वेशन नंबर 2. आपलं पहिलं टार्गेट हे पाहिजे की एकतर एक्सचा कोइफिशियंट सेम पाहिजे किंवा वायचे सेम पाहिजे. आपलं पहिलं टार्गेट हे पाहिजे की एक तर एक्सचा सहगुणक सारखा पाहिजे किंवा वायचे सारखे पाहिजे. 3 2 नॉट सेम, 1 3 नॉट सेम, बरोबर नाही, इक्वल टू नाही आहे, समान नाही आहे, आपलं काम होत नाही. समान करून घ्यायचे. समान करून घेण्यामध्ये आपण एक्सचा पण करू शकतो, वायचा पण करू शकतो. सोपं काय होतं? वायचा करायचा. पुढच्या उदाहरणामध्ये आणखी आपण वेगळ्या पद्धतीचं पाहू. आता इथं सेम झाले, 3 3. पहिलं टार्गेट नंबर 1, मेक द कोइफिशियंट इक्वल ऑफ 1 व्हेरिएबल. टार्गेट नंबर 1,
दोन्हीपैकी एका चलाचे सहगुणक समान करून घ्या. चला बाजूला करा स्टार्ट आणि लिहा मेथड पद्धत. काय नाव आहे पद्धतीचं? इलिमिनेशन मेथड. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? मेक कोइफिशियंट ऑफ वन व्हेरिएबल इक्वल. एका चलपदाचे सहगुणक समान करून घ्या. अभ्यासाचं टेक्निक प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे आणि प्रत्येकाचं वेगळं टेक्निक डेव्हलप झालंच पाहिजे. साईडला नोट्स काढा म्हणजे 2 महिन्यानं वही वाचली तर लक्षात आलं पाहिजे. ही झाली पहिली स्टेप. आता आपल्याकडे 2 मार्ग आहेत, प्लस किंवा मायनस. प्लस केलं तर काय होईल? 9 + 2 11, 3 + 3 6. इलिमिनेशन होत नाही. मग आता मायनस करू. काय करू आपण आता? मायनस. चला इथे लिहा 1 - 2. आपण मागच्या उदाहरणात लिहायचं विसरलो बरं का या रेषेकडं. 1 + 2 लिहून घ्या थोडंसं. जसं आपण इथे लिहिलं ना बाय 1 - 2 तसं मागच्या उदाहरणात लिहा 1 + 2. आता मायनस करायचं असेल तर साईन बदलायचे. काय बदलायचे? साईन. कसे साईन बदलायचे पहा. कसे साईन बदलायचे पहा. आता या 2ला फक्त साईन आहे प्लस, हे करायचं मायनस. हे प्लस आहे याला करायचं मायनस. हे इक्वल टू हे प्लस आहे याला करायचं मायनस. का करायचं? तुम्हाला मागच्या मी सेतुवात असताना सांगितलं की कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आलं तर कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं. इफ वी मल्टिप्लाय बाय मायनस देन चेंज द साइन ऑफ ईच टर्म. ही होती आडवी मांडणी ओरिजेंटल, ही आहे व्हर्टिकल, म्हणून असे बदलले. आता प्लसचं झालं मायनस. व्हॉट इज द कोइफिशियंट? 9. नो साइन मीन्स प्लस. प्लस नाही राहिला आता मायनस. -2. सांगा 9 - 2 7x. 9 - 2 7x. पुढं +3 बाजूला रेषा मारायची आणि इथं लिहिलं तरी चालतं. +3 प्लस राहिलं आणि आता मायनस. -3 +3 - 3 0. 0y 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 म्हणजेच काय? 0. 0 × y. माझ्याकडे 0 × y. y म्हणजे काय? माझ्याकडे 5 रुपयाच्या 0 नोटा आहेत. माझ्याकडे 5 रुपयाच्या 0 नोटा आहेत. म्हणजे माझ्याकडे किती रुपये आहेत? 0. 0 × 5 0. 0 + 5 माझ्याकडे 5 रुपये आहेत. माझ्याकडे 5 रुपये आहेत. आणखी 0 रुपये मिळवले किती रुपये झाले? 5च. दोघातला फरक समजून घ्या मित्रांनो. 5 × 0 0. 0 + 5 5. चला आता 0y म्हणजे 0 + 0 = 15 - 1 15 - 1 14. आणि हा 0 नाही लिहिला तरी चालतो. 10वी मध्ये आपण अशी याच्यावर रेषा मारतो म्हणजे ते कट झालं. मग इथं 0 लिहायचं काम नाही. एक तर 0 लिहा मग कट मारायचं काम नाही. कट करा 0 लिहायचं काम नाही. कसंही करा चालतं. x = 14/7 x = 2. या इक्वेशन मध्ये y इलिमिनेशन झालं. आपल्या या सारेगमप गीत स्पर्धेची सेमीफायनल आहे. आपल्याकडे 2 कंटेस्टंट आहे. 2 स्पर्धक आहे x आणि y. डान्स इंडिया डान्स 2 स्पर्धक आहे आपल्याकडे x आणि y. दोन्हीपैकी एकाला इलिमिनेट करायचं आहे, एकाला काढून टाकायचं आहे, एकाचा लोप करायचा आहे. इथं y निघून गेला. कधी कधी x जाऊ शकतो, कधी कधी y जातो. चला x = 2 लिहा. पुढं put this value in. आपल्याकडे 1 2 3 इक्वेशन झाले. आपल्याकडे 3 इक्वेशन झाले. 1 2 3. तुम्हाला जे सोपं वाटेल त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. तुम्हाला जे सोपं वाटेल त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. मी 1 मध्ये ठेवतो. पुट x = 2 इन इक्वेशन नंबर 1. x = 2 ही किंमत 1 मध्ये ठेवा. चला 1 नंबर लिहून घ्या. 3x + y = 5. व्हिडिओ पॉज करा. तुम्ही पण सोडवा, मी पण सोडवतो. कोणाचं उत्तर पहिले येतं ते पाहू. 3 × 2 3 × 2 6
plus y is equal to 5. y is equal to 5 minus 6 equal to 1. y बरोबर 5 वजा 6 बरोबर 1 आणि गेला मार्क. बॉल स्पिन झाला, बॅट्समन आउट झाला. 5 minus 6 minus 1. y is equal to minus 1. y is equal to minus 1. x is equal to 2. y is equal to minus 1. उकल सोल्युशन बरोबर in the bracket x comma y 2 comma minus 1 2 comma वजा 1. हे झालं या सायमल्टेनियस इक्वेशनचं उत्तर. आता उत्तर बरोबर आहे का पहा. 2 minus 1. 3 to the 6 minus 1 5. 2 to the 4 2 to the 4 2 3 the 6 नाही 3 1 the 3 पण मायनस 2 minus 3 काहीतरी चुकतंय आपलं समथिंग इज रॉंग. चला शोधा काय रॉंग झालं. काहीतरी आपलं चुकलंय. ओके 6 minus 1 काहीतरी चुकतंय आपलं आणि आपल्याला आता चूक शोधून काढायची आहे. आपल्याला आता चूक शोधून काढावं लागेल. 3 to the 6 minus 1 पण इथं नाही होत आहे सॅटिस्फाईड. ओके होतं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. 2x plus 3y equal to 1. 2 to the 4 plus 3 into minus 1. 4 minus 3 1 झालं सॅटिस्फाईड. मित्रांनो इथंच सोल्युशन बरोबर आहे का चूक आहे पडताळून पहा. पुस्तकाच्या मागं किंवा माझं सोल्युशन पाहून तुम्ही तुमचं सोल्युशन कन्फर्म करू नका. किमती ठेवा. शक्य झालं तर मनातल्या मनात, गोंधळ झाला तर सोडून पहा बाजूला. उत्तर येते का पहा. 4 minus 3 1. ओके इक्वेशन इज सॅटिस्फाईड. चला मित्रांनो या प्रकारे आपण 2 उदाहरणं सोडवलेली आहेत. आता आपण सोडवू स्वाध्यायमधील उदाहरणे. लिहा असाइनमेंट स्वाध्याय. असाइनमेंटमध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे. लिहा असाइनमेंट क्वेश्चन नंबर 1. पहिले मराठीत सांगतो. 2 संख्यांची बेरीज 58 आहे. समीकरण रूपात लिहायचं. समीकरण रूपात लिहायचं. कोणते चल वापरायचे. एक्स व वाय. नंबर 1 ॲडिशन 58 सबट्रॅक्शन 4. 2 संख्यांची बेरीज 58 आहे व वजाबाकी वजा 4 आहे. ॲडिशन ऑफ 2 नंबर इज 58 अँड सबट्रॅक्शन इज -4. सॉरी -4 नाही 4. सबट्रॅक्शन इज 4. आपण आता थोडंसं व्यवस्थित लिहू. बेरीज 58 वजाबाकी 4 म्हणजे व्यवस्थित होईल, अर्थ बदलणार नाही. ॲडिशन 58 सबट्रॅक्शन 4. चला व्हॉट इज द आन्सर. एक्स वाय 58 ॲडिशन म्हणजे प्लस एक्स वाय 4. कोणतं साईन घेऊ इथं. मायनस. झाला 1 मार्क पक्का. आणि मित्रांनो अशीच उदाहरणं तुम्हाला पण सोडवायची आहेत. चला आता फक्त संख्या बदला. 58च्या ऐवजी 74, 4च्या ऐवजी 10, 56, 18. उदाहरण तयार करा आणि हे करा. ॲडिशन इज 74 सबट्रॅक्शन इज 10. बेरीज 74 वजाबाकी 10. आणि मित्रांनो इक्वेशन तयार करा आणि इक्वेशन सोडवा. चला हे दोन्ही इक्वेशन सोडवा, उत्तर काढा. हे 2 इक्वेशन तयार करा, उत्तर काढा. हे 2 इक्वेशन तयार करा, उत्तर काढा. इतकं वर्क मित्रांनो करायचं आहे. आणि 10वी मध्ये 3 ते 4 मार्काला 100% हा प्रश्न येतोच. चला आता पुढचं क्वेश्चन नंबर 2. स्वाध्यायमधला क्वेश्चन नंबर 2. सोडवा. x plus y equal to 4. Number 1 x plus y equal to 4. 2x minus 5y minus 1 equal to 0. बरोबर आहे का पहा बरं. x अधिक y बरोबर 4. 2x वजा 5y वजा 1 बरोबर 0. दिलेलं उदाहरण आपण लिहिलं का आपल्या मनात काही बदल केला हे एकदा कन्फर्म करा. परीक्षेत पण करा
घरी प्रॅक्टिस करताना पण करा, कारण माझ्याकडून बऱ्याच वेळेला चेंज होऊन जातं आणि मग मार्क चेंज होतात. 100चे 30-35 मार्क मिळतात. चला आता लिहून टाका. x + y = 4. इक्वेशन नंबर 1. x आला का? ओके. 2x - 5y = एका साईडला xy, एका साईडला कॉन्स्टंट टर्म, एका बाजूला चलपद, एका बाजूला संख्या. -1ला ट्रान्सफर करतो, +1. इक्वेशन नंबर 2. प्लस नाही लिहिलं तरी आहे, लिहिलं तरी आहे. अर्धा मार्क पक्का झाला. -1चं पक्षांतर केलं, +1 झालं. वी ट्रान्सफर -1 बिकम +1. आता पहिलं टार्गेट काय आहे? मेक द कोइफिशियंट्स इक्वल. कोइफिशियंट इक्वल आहे का पाहून घ्या. सहगुणक सारखे आहेत का? 1 2 1 2 1 5 सारखे नाही, सारखे नाही. सारखे करून घेऊ. आता x ला सारखा करू. आपण याला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं 2 येतील, इथं 1 आहे. या 1ला कितीने मल्टिप्लाय करू? 2 न. 2 × 1 2. 2 2 सेम होतील. पण नुसतं x ला मल्टिप्लाय केलं तर पंक्तीत बसलेले बाकीचे नाराज होतील. पंक्तीत बसलेल्या प्रत्येकाला वाढावं लागेल. x y आणि 4 तिघांना पण 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. इथं लिहितो × 2. चला आता ही रेषा काढून टाकतो. आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली. सहगुणक समान करायचे आहेत, करून घेऊ पहिले. चला 2 न मल्टिप्लाय करा. 2x + 2y = 4. इक्वेशन नंबर 3. सेकंड जशीच्या तसं. 2x प्लस आहे का मायनस आहे? -5y = 1. इक्वेशन नंबर. याच्यात काही बदल नाही झाला, पण तेच ठेवतो 2 नंबर. आणि मित्रांनो इथं आपली विकेट गेलेली आहे. आपलं पुढचं पूर्ण उदाहरण चुकणार आहे. काय चूक झाली? मिस्टेक शोधा. व्हॉट इज द मिस्टेक्स इन इक्वेशन नंबर 3? 3 नंबरमध्ये काय चूक झाली शोधायची आहे. टू 1 जा 2, 2 1 जा 2, काहीच नाही म्हणजे 1. 2 1 2, 4 2 4 2 जा 4 नाही होणार. हा 4ला राग आला कारण त्याला 2 न मल्टिप्लाय केलं नाही आपण. 4 2 जा 8. मित्रांनो याला मल्टिप्लाय 2 ने केलं की याला करा, याला करा, याला करा, प्रत्येकाला. आता या कोइफिशियंट सेम झाले. पहिली स्टेप काय? सहगुणक कोइफिशियंट इक्वल पाहिजे. ओके झालेले आहे. आता दुसरी स्टेप काय? 2 मार्ग आहे. एक तर प्लस करा किंवा मायनस करा. प्लस केलं तर काय होईल? 2 + 2 4. इलिमिनेशन होणार नाही. मायनस करू. मग इथं लिहा 3 - 2 प्लस येतं मायनस, मायनस येतं प्लस, प्लस येतं मायनस. ॲडिशन असतं तर 2 आणि 2 4 झाले असते आणि दोन्ही स्पर्धक राहिले असते x आणि y. आपल्याला एक स्पर्धक आता एलिमिनेट करायचं आहे, काढून टाकायचं आहे. हे झाले +2, हे झाले -2. +2 -2 = 0 म्हणजे कट झाले. मग मी इथं साईन करतो असं कटचं. 0 लिहायचं काम नाही, कट झाले ते. चला आता इथं काय? +2 मायनस नाही राहील आता. +5 +2 + 5 +7y = 8 - 1 7. शांतता कॉन्सन्ट्रेशन. शांतता कॉन्सन्ट्रेशन 2 शब्द खूप महत्त्वाचे आहे. मन शांत पाहिजे, कोणतेच विचार नको. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे म्हणजे आपलं उत्तर चुकत नाही. लिहा y = काढा उत्तर 1. y = 1. याला करा चौकट. पुट y = 1 इन. आपल्याकडे 3 इक्वेशन आहे. तुम्हाला ज्या इक्वेशनमध्ये वाटलं त्या इक्वेशनमध्ये ठेवा. मित्रांनो बोर्डावरचा अक्षर स्पष्ट दिसत आहे का? यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. यस दिसत आहे. ओके चला कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवता? मला 1 नंबरचं सोपं वाटतंय. =1. 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा. उत्तरात बदल होत नाही.
x plus y equal to 4, x plus 1 equal to 4, x is equal to 3. आणि शेवट करून टाका. लिहा शेवट सोल्युशन उकल, सोल्युशन उकल, सोल्युशन उकल x comma y. What is the value of x? 3. What is the value of y? 7. 7 पहिले आले म्हणून 7 comma 3 लिहू नका बरं, कारण y ची किंमत 7 आहे आणि y 2 नंबरला आहे, 7 2 नंबरला, x ची किंमत 3 आहे 1 नंबरला. आणि याला चौकट करा. इतकं जर सिस्टमॅटिक सोडवलं मित्रांनो तर पेपर किती लोकांनी तपासू द्या, तुम्हाला मार्क मिळतीलच, तपासणाऱ्याला मार्क द्यावेच लागतील. चला द्या क्वेश्चन नंबर 2. 4x minus 3y equal minus 17 equal to 0. 5x minus y equal to 13. व्हिडिओ पॉज करा आणि मनानं सोडवायचा प्रयत्न करा. मी पण सोडवतो, आता मी थोडं फास्ट सोडवतो, तुम्ही पण सोडवा. कोणाचं उत्तर ॲक्युरेट येतं आणि लवकर येतं ते पाहू आपण. तुमच्यात आणि माझ्या स्पर्धा आहे आता. 4x minus 3y minus 17 plus 17, 5x minus y equal to 13. पहिलं टार्गेट काय? कोइफिशियंट सहगुणक सेम आहेत का, इक्वल आहेत का पहा. 4 5 इक्वल नाही, 3 1 इक्वल नाही. पहिली कंडिशन सॅटिस्फाय काय होत नाही, मग इक्वल करून घेऊ. या 1 ला 3 न मल्टिप्लाय करतो, या 1 ला 3 न मल्टिप्लाय करतो, 3 1 3 होऊन जातील. म्हणून प्रत्येकाला किती मल्टिप्लाय करतो, 3 ने. चला 1 नंबर तसं लिहून घेतो. 4x minus 3y इक्वेशन नंबर 1 इकडे लिहितो. 4x minus 3y equal to 17 इक्वेशन नंबर 1. आता याला 3 न मल्टिप्लाय करा. 15x minus 3y बरोबर आलंय का पहा एकदा, बरोबर आलंय का पहा. 3 5 15, 3 1 3, 3 3 39, 3 5 15, 3 1 3, 13 3 39. ओके बरोबर आहे. पहिलं टार्गेट पूर्ण झालं. आता प्लस केलं तर 4 15 19 इलिमिनेशन होत नाही. -3 -3 -6 दोन्ही स्पर्धक राहतात. आपल्याला तर एक स्पर्धक काढून टाकायचं आहे, एक तर एक्स काढून टाकायचं नाही तर वाय काढून टाकायचा. कारण मेथडचं नाव काय, इलिमिनेशन मेथड. एक व्हेरिएबल काढून टाकायचा. प्लस केलं तर चालत नाही, मग आता आपण काय करणार, मायनस. आपण काय करणार, मायनस. कसं करणार पहा, मायनस करणार. आता आपण बाय इकडचं पुसून टाकतो मित्रांनो. इकडचं तुम्ही लिहिलं असं इंटू 3a, 2 इंटू काय आहे 3. ओके आता करतो मायनस. लिहा बाय by 1 -3. गोल केला का 1 ला, इक्वेशन नंबर होतं. इक्वेशन नंबर 1 मायनस, इथं जागा कमी आहे, मी इकडे तुम्हाला लिहून दाखवतो. तुम्ही इकडे लिहू नका बाजूला समजण्यासाठी. 1 -3. मायनस म्हटलं की साईन चेंज करायचे. मायनस प्लस मायनस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हात बरोबर चालतो पटपट जर आपली खूप प्रॅक्टिस असेल तर. 4 -15 -11, 4 - 15 -11 x, -3 + 3 गेट्स कॅन्सल, 0 लिहायचं काम नाही. 17 -39, 17 -39. चला 39 मधून 17 काढा, इक्वल टू -22. x is equal to -22 upon -11. गुणाकारातली संख्या भागाकारात, भागाकाराची संख्या गुणाकारात, चिन्ह बदलायचं नाही. न्यूमरेटरची संख्या डिनोमिनेटर, डिनोमिनेटरचा कोइफिशियंट डिनोमिनेटरचा न्यूमरेटर, न्यूमरेटरचा डिनोमिनेटर,
without changing the sign. Minus minus gets cancelled. X equal to 2. बेसिक. आणि याच्यासाठी आपण मैत्री गणिताशी मध्ये 14 व्हिडिओ टाकलेले आहेत. वेळ भेटेल तसं पहा. आणि पुन्हा मग तेच वाक्य प्लस मायनसवर ज्याची कमांड माहिती तुम्हाला लिहा. पुट x इक्वल टू 2 ई कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवता? 1 मध्ये ठेवू, कारण सगळेच अवघड आहे. त्याच्यापेक्षा 1 तरी थोडा बडा आहे. नाही, 1 पेक्षा 2 मध्ये ठेवू. 2 सोपं आहे थोडं. 2 चला 2 नंबरचं काय पहा बरं एकदा. 2 नंबरचं पहा. 5x मायनस वाय इक्वल टू 13. 5 into 2 minus y is equal to 13 minus 10 minus y is equal to 3. Y is equal to minus 3. Multiplying both sides by minus 1. दोन्ही बाजूला वजा 1 ने गुणून y is equal to minus 3. लिहून टाका पुढं. x is equal to 2, y is equal to minus 3. Solution x comma y. उत्तर बरोबर आहे का पाहून घेऊ एकदा. काय आलं उत्तर आपलं? 2 minus 3. 4 दुनी 8 मायनस मायनस प्लस 9. 8 आणि 9 17. 17 वजा 17 0. 2 minus 3 10. Minus into minus plus 3. 10 plus 3 13. Okay. Our answer is right. मित्रांनो, या प्रकारे आपण 2 इक्वेशन सोडवलेले आहेत. आता एक इक्वेशन तुम्ही सोडवायचं आहे आणि त्याचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. लिहून घ्या. 2y minus x equal to 0. इक्वेशन नंबर 3. 10x plus 15y equal to 105. 2y वजा x बरोबर 0. 10x अधिक 15y बरोबर 105. हे उदाहरण तुम्ही मनानं सोडवायचं आहे. मनानं सोडवता आलं तर समजायचं आहे आपला आजचा यूट्यूबचा ऑनलाईन क्लास सक्सेस झाला. नाही आलं तर मला माहिती थोडासा बदल करावा लागेल आणि त्याच्यापेक्षा जास्त बदल तुम्हाला करावा लागेल अभ्यासाच्या पद्धतीत. मित्रांनो, प्रॅक्टिसला पर्याय नाही. प्रॅक्टिसला लाईक करा. ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुन्हा सोडवा. काही डाऊट असेल तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. 4-5 मित्र मिळून ग्रुप तयार करा. आपण सोडवलेलं उदाहरण त्याला सेंड करा. चेक करून घ्या. डिस्कस करा. ऑनलाईन संपर्कात राहा. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढचा एपिसोड घेऊन. तोपर्यंत हॅव अ गुड डे.